चौथ्या वेळचे आमदार, स्थानिक आमदार आणि या राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय मंत्री महोदय श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि त्यांच्या सतत पाठपुरावामुळे हा ब्रिज तयार झालेला आहे। त्याच्या एका बाजूच्या म्हणजे ठाणेवरनं मुंबईकडे जाताना सुरू झाली होती, आता मुंबईवरनं ठाणेकडनं पालघरकडे जाण्याकरता हे आज ब्रिज सुरू होत आहेत। फार आनंदाची गोष्ट आहे। आणि हा ब्रिज सुरू झाल्यानंतर तुम्ही बघा की खालच्या साईडला जे नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा बसला तिकडनं ते अंडरपास आहे, तिथून लोकांना येण्या जाणं, घोडबंदरवरनं येणाऱ्या किंवा मिरावरनं येणारे जे लोक आहेत त्यांना फार मोठी सुविधा होणार आहे। याच्यानंतर या ठिकाणी दारा ढाबाच्या समोर लक्ष्मीबागच्या गावकऱ्यांना येण्या जाण्याकरता फुटपाथ आणि फुट ओव्हर ब्रिज लवकरच बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू। काय त्याचीही पाठपुरावा झालेली आहे, त्याची टेंडर झालेले आहे, त्याचे वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे, पण ट्रॅफिक असल्या कारणाने वारंवार ट्रॅफिक कंट्रोल होत नव्हता म्हणून तो काम सध्या थांबवलेला आहे। आता या ठिकाणी फुट ओव्हर ब्रिज बनणार आहे। त्याच्यानंतर प्रसाद हॉटेलच्या इथे काही ब्रिज आहे, तर त्या ठिकाणी पण ब्रिज बनवणार आहेत नॅशनल हायवे अथॉरिटीचे लोक। पण पहिला याच्या ट्रॅफिक कंट्रोल करून दुसऱ्या ठिकाणी आता कामाची सुरुवात होईल। मला एवढे सांगायचे आहे की आदरणीय मंत्री महोदय साहेब जे सांगतात ते करून दाखवतात, त्याच्यामध्ये ना कुठल्याही प्रकारच्या गाजा बाजा, ना काही उद्घाटन, ना काहीतरी फिता कापण्या, यांच्या मनामध्ये साहेबांच्या या बाबतीत कधी अशी संकल्पना राहिली नाही की मी उद्घाटन करावा, मी भूमिपूजन करावं। लोकांच्या सोयीसुविधासाठी जेवढे लवकर होईल तेवढे लवकर नागरिकांना येण्या जाण्याकरता ब्रिज असू द्या, रस्ते असू द्या किंवा पाणीच्या सुद्धा सगळे सुद्धा पूर्ण करता महापालिकेचे अधिकारी असू दे, नॅशनल हायवेचे अधिकारी असू दे, MMRDAचे अधिकारी, सर्वांना साहेबांनी मुभा दिलेले आहे। आणि आज त्याचे परिणाम दिसत आहेत की आम्ही सगळे या ठिकाणी खुशी जाहीर करण्याकरता आलेलो आहे। आणि खास करून आदरणीय मंत्री महोदय साहेब, नॅशनल हायवे अथॉरिटीचे जे सगळे आहेत अधिकारी, महाप्रबंधक असतील, संचालक असतील, ठेकेदार असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यासोबत मीरा भाईंदरच्या वाहतूक विभागाचे जे अधिकारी, सगळं पोलीस डिपार्टमेंटनी, लोकल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, या सगळ्यांनी जी सपोर्ट केलेला आहे त्यांना सर्वांना आम्ही मीरा भाईंदरच्या खास करून कासिम मिराच्या नागरिकांच्या वतीने त्यांना हार्दिक आभार व्यक्त करतो, हार्दिक अभिनंदन करतो। आणि अशी अपेक्षा ठेवतो की नेहमी या प्रकाराची सहकार्य करा। आणि वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना माझ्या म्हणजे विशेष रूपाने विनंती आहे की जे आता नवीन जे अंडरपास होत आहे त्या ठिकाणी पोलीसचं जी गस्त आहे, ट्रॅफिकच्या वाहतूक शाखेचं जी गस्त आहे ते वाढवलंच पाहिजे की दुर्घटना कमी ते कमी व्हायला पाहिजे। आणि तुम्हाला सांगतोय की आता 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी स्ट्रीट लाईटची पोल सुरू होणार आहे। आता परवाच्या दिवशी आम्ही गेलो होतो नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना घेऊन अदानीमध्ये, अदानीच्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट झालेला आहे। महापालिकेची एक NOC लागेल, त्याच्यानंतर सिग्नलचाही पाठपुरावा चालू आहे। माझ्या माहितीप्रमाणे उद्या महापालिकेचे कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता हे व्हिजिट करायला येणार आहेत, पाहणी करायला आहेत। त्या ठिकाणी सिग्नलचं पण काम लवकर होईल। त्या ठिकाणी बघा ब्रिजच्या खाली दोन्ही बाजूला कॉन्व्हेक्स मिरर ज्याचं की बसवलेलं आहेत आणि दोन्ही बाजूला साई पॅलेसच्या पुढे मध्ये आपला मोमिल मिल्क कॉलनी आहे, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बनवण्यात आलेलं होतं, ते अर्ध तोडलेलं आहे, तेही त्या ठिकाणी बनणार। आणि रॅम्बलर जे जम्पिंगवाले जे असतात स्पीड ब्रेकर तेही बनणार आहे, ते लक्ष्मीबागच्या हनुमान मंदिराच्या पुढे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर होणार आहेत। म्हणजे आणि ठाकूर मॉलच्या इथेही स्पीड ब्रेकर होणार, त्या ठिकाणी पण नेहमी दुर्घटना होतो, लोक तीव्र गतीमध्ये गाडी घेऊन जातात म्हणून त्या ठिकाणी पण स्पीड ब्रेकर होणार। म्हणजे मीरा भाईंदर शहरामध्ये काय काय काम व्हायलाच पाहिजे, तर सर्व आदरणीय मंत्री महोदयाच्या आशीर्वादाने, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व काम मीरा भाईंदर मनपा असू दे, नॅशनल हायवे असू दे, MMRDA अधिकारी असू दे, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी असू दे, सर्व अधिकारी कामाला लागलेले आहेत।